राजकीय वर्तुळातून एका संघर्षाची बातमी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरुवात झाली का अशी शक्यता दिसते। अजित पवारांनी शिरूर लोकसभेवर दावा केलाय। शिरूरमधून आढळरावांना संधी मिळेल असं शिंदेंचं वक्तव्य आहे। शिरूर लोकसभेवरून आता शिंदे आणि अजित पवार गटामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवार यांनी दावा केला होता, मात्र याच मतदारसंघात शनिवारी मुख्यमंत्र्यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी जाहीर सभा घेतली आणि शक्ती प्रदर्शनही केले। त्याच्याच दुसऱ्या दिवशी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या खासदारकीच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात कार्यकर्ता मेळावा घेतला आणि कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमय कसा आहे हे दाखवून द्या असे आदेश दिले। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार यांचा सुप्त संघर्ष सुरू आहे का अशी चर्चा सुरू झाली। शिरूरमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी बोलताना आढळराव पाटलांना संधी मिळेल अशा आशयाचं वक्तव्य केलंय। मागे जलसंपदा खात्याचा मंत्री असताना शिंदे अजित पवार यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू झालाय का अशी शक्यता वर्तवली जाते। शिरूर मतदारसंघावरून हा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे। ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बोलतं आणि पांगळ्याला चालतं करत